मला एवढंच म्हणायचं आहे, टूर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे आयसीसीनी. भारत पाकिस्तानमध्ये 2 आठवड्याच्या टूर्नामेंटसाठी राहायला जाणं हे पॉसिबल नव्हतं. हे आयसीसीलाही आधीपासून माहिती होतं आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही आधीपासून माहिती होतं. ऑफिशियली कोणी कोणाला सांगितलं होतं का? बीसीसीआयकडे काही रायटिंगमध्ये आहे का? बीसीसीआयनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला विचारलं होतं का? या टेक्निकल प्रश्नांच्या उत्तरांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये मला जायचं नाही. जय शहा बीसीसीआय मधनं आयसीसी मध्ये 1 डिसेंबरला गेले. टुर्नामेंट फेब्रुवारीमध्ये होती. नॉर्मली अशा स्पर्धांचं वेळापत्रक हे 6 महिने आधी फायनल असायला हवं होतं. ते जय शहा तिकडे जाईपर्यंत आयसीसीने का रखडवलं होतं याचं उत्तर आयसीसीनीच द्यायला हवं. टुर्नामेंट खेळवली गेली दुबईमध्ये आणि पाकिस्तानमध्ये. ती दुबई, अबुधाबी, शारजा या सगळ्या ठिकाणी मिळून खेळवायची फक्त आणि सगळ्या टीमने तिकडेच खेळायचा हा निर्णय आयसीसीने का घेतला नाही हे आयसीसीला विचारावं. भारतातल्या बाकीच्या मॅचेस, काही मॅचेस अबुधाबी आणि शारजामध्ये का नाही खेळवल्या हेही आयसीसीला विचारावं. या भारताच्या टीमनी त्यांना दिलेल्या कंडिशनमध्ये, त्यांना दिलेल्या पिचवरती सगळ्या मॅचेस जिंकून फायनल गाठलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारत जिंकलाय त्याच्यात आपण खुश व्हावं आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते आयसीसीला आणि बीसीसीआयनी सोडवावे. आत्ता आपण भारत जिंकलेला आणि तो पाकिस्तानात जाणार नव्हता हे क्लिअर होतं आणि एवढा प्रॉब्लेम होता तर आयसीसीने भारताला या टुर्नामेंटमधून बाहेर करायला हवं.